पुणे जिल्ह्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी सोमवारी रात्री 100% भरली। पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, कासारसाई, मुळशी, चासकमान, भामा, आसखेड, आंध्रा आणि वडीवळे ही धरणे भरली आहेत। त्यामुळे या धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून दौंडवरून उजनी धरणात 60,000 क्युसेक्सचा विसर्ग जमा होत आहे। सोमवारी रात्री उजनी धरण 100% भरले। सोलापूर जिल्ह्यात मान्सून हंगामात जून-जुलै महिन्यात 10 मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना 22 जुलैपर्यंत सरासरीच्या निम्मा सुद्धा पाऊस झालेला नाही। ऐन पावसाळ्यात शेतीसाठी उजनीतून पाणी सोडावे लागले। दरम्यान पावसाळा सुरू झाल्यापासून उजनी धरणात 2% सुद्धा पाणी आलेले नव्हते। मात्र पुणे जिल्ह्यातील पावसामुळे पुन्हा एकदा उणे 28% पर्यंत पोहोचलेले उजनी धरण 100% भरून वाहू लागले आहे। सोलापूर जिल्ह्यातील 2.25 लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे। यातील बहुतेक पिके पाण्याअभावी माना टाकू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी उजनीतून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी थेट जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती। त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आणि उजनीतून सध्या सीना, माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून 370 क्युसेक्स, बोगद्यातून 900 क्युसेक्स, कालव्यातून 2000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे। धरणात सध्या 110 टीएमसी एकूण पाणी साठा असून त्यात 47 टीएमसी उपयुक्त साठा आहे। सोलापूर जिल्ह्यात अजूनही सरासरीपेक्षा निम्मा देखील पाऊस झालेला नाही। त्यामुळे शेतीसाठी ऐन पावसाळ्यात धरणातून पाणी सोडावे लागले आहे। बोगद्यातून सोडलेले पाणी कंदरजवळील भीमा सीना जोड कालव्यातून सीना नदीद्वारे पुढे येत आहे। विशेषतः उजनी धरण क्षेत्रात एकही मोठा पाऊस झालेला नाही। तरी देखील उन्हाळ्यात उणे 28% पर्यंत पोहोचलेले उजनी धरण सध्या 100% भरले आहे। मागील 46 वर्षात जवळपास 17 वेळा असे घडल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले। दरम्यान धरण 100% भरल्याने भीमा नदीपात्रात 15,000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। दरम्यान आणखीन 2 महिना पावसाळा असल्याने सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र आता सुटला आहे।